बोरघरची काळवाडी या ठिकाणी रात्री पहाटेपासून कालपासून जो पाऊस सुरू झाला, तर आज पहाटेच्या दरम्यान जी काही माळींसारखी दुर्घटना झालेली आहे, त्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. आणि ते वातावरण पाहता आम्ही सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे सर्व अधिकारी पदाधिकारी, पंचायत समितीचे सर्व आदरणीय सभापती, गटविकास अधिकारी, कृषी विभागाचे सर्व तालुका अधिकारी, सर्व त्यांची टीम या ठिकाणी, आरोग्य विभाग, सर्वच ग्रामस्थ तरुण मंडळ यांना भीतीचं वातावरण तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी येऊन भेट दिली असता त्या ठिकाणचं वातावरण पाहिल्यावरती खरंच अक्षरशः घरामधून काळवाडीच्या काही व्यक्तींच्या घरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि काही घरातून पाणी चाललेलं आहे. त्याची पाहणी केली असता त्या ठिकाणी आदरणीय सभापती आणि BDO मॅडमनी येऊन प्रत्यक्ष भेट दिली. तालुका कृषी अधिकारी ढोबळे साहेबांनी भेट दिली आणि त्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा घोडेवाडी या ठिकाणी 40 कुटुंबाचं पुनर्वसन करण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व टीम उपस्थित झाली आणि सर्व ग्रामस्थांना सहकार्य करून या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्याचा प्रयत्न केला. आज काळवाडी या ठिकाणी सततच्या ह्या पावसामुळे सलग गेले 3-4 दिवस सतत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्या अनुषंगाने पहाटे मला वाटतं काहीतरी 3 वाजेच्या सुमारास एक घटना घडल्याचं काळवाडीकडून आम्हाला काही मेसेज आले. त्याच्यामुळे आम्ही लगेच सरपंचांना कॉल करून मेसेज पाठवून त्यांना अलर्ट केलं आणि लवकरच आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि सरपंचांनी ताबडतोब तिथून त्यांची टीम तयार करून सरपंच, आमचे माननीय सरपंच, पोलीस मॅडम असतील, आमचे दीपक पलपळी, ग्रामपंचायत सदस्य असतील, सगळीच टीम आवर्जून त्या ठिकाणी जमा होऊन आम्ही सगळे काळवाडीला गेलो. काळवाडीची परिस्थिती पाहिली असता घरामधून माळींची जी परिस्थिती होती त्या धर्तीवर प्रत्येक घरामधून पाणी निघत होतं. ती समक्ष आम्ही पाहणी केली. काळवाडीच्या वरच्या बाजूचा जो डोंगराचा भाग आहे तो सुद्धा असा खचून खाली आलेला आहे आणि त्या अनुषंगाने माननीय सरपंचांनी सुद्धा पाहणी करून माननीय BDO मॅडम, सभापती साहेब, त्याचप्रमाणे कृषी अधिकारी साहेब या सगळ्यांना अलर्ट केलं. तेही लगेच आले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तिथं लोकांना काही सूचना दिल्या आणि त्यांची ताबडतोब लगेच तात्पुरती शिफ्टिंग घोडेवाडी या ठिकाणी आपल्याला शाळेमध्ये केलेली आहे आणि त्या पद्धतीने कामकाज चालू आहे.